नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. प्रथमतः मराठवाड्यातील सर्वांना मराठवाडा मुक्ती दिन संग्रामानिमित्त खूप खूप शुभेच्छा. अर्थातच आज तारीख आहे 17 सप्टेंबर 2025. बरोबर 77 वर्षांपूर्वी याच दिवशी निजामाची जी मराठवाड्यातील सत्ता होती ती संपली आणि मराठवाडा स्वतंत्र भारताचा भाग बनला. त्यामुळे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि आजच्याच दिवसाचं औचित्य साधून आज धाराशिव असो हिंगोली असो या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणजे अर्थातच बीडचे पालकमंत्री देखील अजित पवार यांच्या हस्ते 5 मराठा बांधवांना या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. तिकडे जर आपण पाहिलं तर धाराशिव मध्ये प्रताप सरनाईक यांनी देखील कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं, तर हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील 50 जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलं. मुळातच या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाचा मुद्दा हाच की तिकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट या ठिकाणी लागू केलं, म्हणजे तो GR लागू केला आणि मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू लागली. अर्थात त्यामुळं आता हा जो मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळं आमच्या आरक्षणावर गदा येतेय असं म्हणून आता ओबीसी समाजानं देखील या घटनेला विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या दोन समाजामध्ये काही पूर्वी थोडीफार प्रमाणात धुसफूस होती ती आता आणखी वाढलेली आहे. तिकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात. शिवाय मराठवाड्याला जशी मुक्ती मिळाली तशी मराठ्यांना देखील मुक्ती मिळाली पाहिजे असं म्हटलंय. आणि ज्यांना कुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालंय त्यांनी अंतरवाली सराटीला यावं, जेणेकरून ती प्रमाणपत्र सरकारनं खरंच योग्य प्रकारे दिली आहेत का आणखी कुठली दिलीत याची खातरजमा करायची आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. ज्या आरक्षणात काही पुढं मागं जर झालंच तर दसऱ्यानंतर मात्र वेगळ्या स्टाईलला आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. आता हा विषय झाला मराठा आणि ओबीसी यांच्या आरक्षणाच्या लढ्याचा. पण प्रत्येक वेळी माझा जो मूळ विषय आहे त्या विषयावर मी आता येतोय. मराठा आरक्षणाचा विषय निघाला रे निघाला की शरद पवार यांच्यावर टीका केली जाते. त्यामुळं शरद पवार आणि मराठा आरक्षण यांचं काय रिलेशन आहे हे आपण समजून घेणार आहोत, म्हणून माझं लाईव्हच आहे. 1994 चा GR काय सांगतो, शरद पवारांना का केलं जातंय टीकेचं धनी. आता आपल्याला आठवत असेल की 23 मार्च 1994 रोजी ओबीसी आरक्षणाचा विस्तार झाला. तेव्हा मुख्यमंत्री होते शरद पवार. त्यावेळी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात येत होत्या. छगन भुजबळ त्यावेळी ओबीसी नेते म्हणून अर्थातच पुढे आले होते. आता मुळात या कुणबी मराठा, मराठा कुणबी या जाती आधीपासूनच ओबीसी मध्ये असून तसे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असल्यानं मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा अशी मराठ्यांची प्रमुख मागणी पूर्वापासून चालू आहे. शासनानं काय केलं, मग मुंबईमध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन झाल्यानंतर हैदराबाद गॅझेट लागू केलं. त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू लागलं, त्याचं वाटप देखील सुरू झालं. मात्र दुसरीकडे हा GR रद्द करण्यात यावा अशी मागणी ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून करण्यात आली. आता या सर्व गोंधळामध्ये पुन्हा एकदा 23 मार्च 1994 चा GR चर्चेत आला. तो GR नेमका काय आहे, त्याचं आणि शरद पवारांशी काय कनेक्शन आहे, यावेळी शरद पवारांना या प्रकरणी टीकेचं धनी का केलं जातंय या संदर्भात आपण पाहतो. आता 23 मार्च 1994 चा जो GR निघाला त्याच्यापूर्वी राज्यात नेमकं आरक्षण कसं होतं, तर त्यावेळी अर्थातच SC अनुसूचित जाती 13%, अनुसूचित जमाती 60%, हे 20% तर क्लिअरच होते.
ओबीसींना आरक्षण होतं 10%, व्हीजेएनटी म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांना आरक्षण होतं 4%. म्हणजे एकूण आरक्षण झालं 34%. 1994च्या जी आर मध्ये ओबीसी आणि व्हीजेएनटी प्रवर्ग एकत्रित करण्यात आले. त्यात धनगर आणि वंजारी या जातींना उपप्रवर्ग करून आरक्षण देण्यात आलं. ओबीसी आरक्षणात उपप्रवर्ग करून धनगर समाजाला 3.5%, वंजारी समाजाला उपप्रवर्ग करून 2% आरक्षण देण्यात आलं. धनगर समाजाला एनटी क मध्ये आणि वंजारी समाजाला एनटी ड मध्ये. आता व्हीजेएनटी म्हणजे काय, तर विमुक्त जाती आणि नोमॅडिक ट्राइब्स म्हणजे भटक्या जमाती. आता हे करताना त्यावेळी कोणत्याही समितीचा, अहवालाचा किंवा जात गणनेचा विचार केला गेला नाही, असे विचार आता मराठा आरक्षण अभ्यासक मांडू लागलेत आणि त्यामुळेच शरद पवार टीकेचे धनी होत आहेत. कारण त्यावेळी हा जेव्हा जी आर निघाला तेव्हा मुख्यमंत्री होते शरद पवार. आता मूळ व्हीजेएनटीचं आरक्षण किती होतं तर 4%, त्याला 7% वाढवून 11% करण्यात आलं. या जी आर मुळे व्हीजेएनटी प्रवर्गावर अन्याय झाल्याचा सूर आता निघू लागला. खरं तर उपप्रवर्ग करून हे आरक्षण देणं गरजेचं होतं असं मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी म्हटलं. आता 23 मार्च 1994 पूर्वी जे राज्यात आरक्षण होतं त्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे एससी 13%, अनुसूचित जमाती एसटी 7%, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, आता विमुक्त जाती म्हणजे डिनोटिफाईड ट्राइब्स ज्याला आपण डीएनटी देखील म्हणतो, किंवा विमुक्त जाती किंवा जमाती म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती ज्याला मिळून व्हीजेएनटी असं म्हटलं गेलं, आणि त्याला आरक्षण होतं 4% आणि इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी 10%. म्हणजे एकूण मिळून आरक्षण होतं 34%. आता 23 मार्च 1994च्या जी आर नंतर आरक्षणात बदल झाला. आता तो कसा, विमुक्त जाती 4 तत्सम जाती त्यामध्ये टाकण्यात आल्या, 3% आरक्षण देण्यात आलं. एनटी ब मध्ये भटक्या जमाती 1990च्या पूर्वीच्या 28 आणि तत्सम जमाती त्यांना 2.5% आरक्षण देण्यात आलं. एनटी क मध्ये भटक्या जमाती, धनगर आणि तत्सम जमातींचा उल्लेख आहे, त्यामध्ये 3.5% आरक्षण देण्यात आलं. एनटी ड भटक्या जमाती, वंजारी व तत्सम जमाती यांना 2% आरक्षण देण्यात आलं आणि ओबीसी 19%. म्हणजेच आधीचे 34% आणि हे 16% वाढवल्यानं झाले एकूण 50%. म्हणजेच काय, एससी अधिक एसटी अधिक हे वाढलेले 30%. एसटीचे 13%, एससीचे 13%, एसटीचे 7%, 13 आणि 7 20, आणि हे 30%, 20 आणि 30 50%. आता महाराष्ट्रात सध्या आरक्षण कसं आहे तर 13% एससी, एसटी 7%, ओबीसी 19%, व्हीजेएनटी 11%, एसबीसी म्हणजे 2024 मध्ये, डिसेंबर 2024 मध्ये विशेष मागास प्रवर्ग म्हणून एक प्रवर्ग तयार करण्यात आला आणि त्यांना 2% आरक्षण देण्यात आलं. ईडब्ल्यूएस म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन 10% आहे. एसीबीसी म्हणजे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ते 10% आहे. म्हणजे एकूण किती झाले 72%. म्हणजे आधीचे 50% आणि हे 10-10 मिळून 10-10 20 आणि 52 साहजिकच ते 2% एसबीसीचे असे झाले 72%. आता 23 मार्च 1994 रोजी जेव्हा हा जी आर निघाला त्यावेळी मुख्यमंत्री होते शरद पवार. त्यामुळं आता मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे असतील किंवा राजेंद्र कोंढरे असतील यांनी विविध मुलाखतींमधून शरद पवारांवर वेगवेगळे आरोप केले. त्यांचं असं म्हणणं आहे बाळासाहेब सराटेंचं की मुळातच कोणतीही समिती नाही, अहवाल नाही, जात गणना नाही, त्याचा आधार न घेता व्हीजेएनटीचे 4 प्रवर्ग करून ओबीसीना 16% आरक्षण दिलं आणि 50%ची मर्यादा व्यापून टाकली. त्याच वेळी मराठा नेत्यांनी मराठा समाजाला देखील 50%च्या आत आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली होती, पण शरद पवारांनी तसं करण्यास नकार दिला असा दावा मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे यांनी एका मुलाखती दरम्यान केला. खरं तर त्याच वेळी मराठा समाजाला 50%च्या आतलं आरक्षण मिळू शकलं असतं. मराठा कुणबी एकच असल्यानं ऐतिहासिक पुरावे देखील त्यावेळी उपलब्ध होते.
परंतु तत्कालीन पवार सरकारनं ओबीसीना वाढीव आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. ओबीसींची संख्या एवढी नसतानाही त्यांना भरपूर आरक्षण दिलं गेलं, असा आरोप मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केलाय. एकूणच काय, मराठ्यांना आरक्षण देणं शरद पवारांना सहज शक्य होतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही, असा आरोप राजेंद्र कोंढरे यांनी मुलाखती दरम्यान केलाय. त्यामुळं शरद पवार हे टीकेचे धनी ठरतायत. आता आजच शरद पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि आता दोन वेगवेगळे समाज एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले आहेत. तिकडे मराठा वर्सेस ओबीसी आणि इकडे आता नुकतेच बंजारा समाज वर्सेस आदिवासी. कारण इकडे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देखील आता मिळू लागलेली आहेत. त्यामुळे ओबीसींनी मराठा समाजाला विरोध केलेला आहे. त्यामुळं आता दोन्हीकडचे नेते एकमेकांना विरोध करतायत आणि यामुळंच खरं तर एकतर परिस्थिती महाराष्ट्रातली आता जी आहे ती गढूळ होत चाललेली आहे आणि त्यातच बंजारा समाजाने देखील आता आपली मागणी उचलून धरली. कारण की मराठा समाजाला जसं हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी म्हणून नोंद असल्याचं त्या गॅझेटमध्ये दिसतंय, तसंच बंजारा समाजाचं देखील हैदराबाद गॅझेटमध्ये अनुसूचित जमातींमध्ये उल्लेख असल्याचा आढळतोय. त्यामुळं आता बंजारा समाजानं आम्हाला अनुसूचित जमातींमधून म्हणजेच एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्या संदर्भात बीड, जालनामध्ये भव्य मोर्चे देखील त्यांनी काढले, जेणेकरून त्यांना एसटी प्रवर्गाच्या सवलतींचा फायदा घेता येईल. पण तिकडे साहजिकच या बंजारा समाजाच्या मागणीला विरोध केलाय तो आदिवासी बांधवांनी, आदिवासी समाजाकडून. त्यांचं असं म्हणणं आहे, आधीच आम्ही नैसर्गिकरित्या मागासलेलो आहोत आणि त्यात जर आणखी एखाद्या मोठ्या समाजाला आमच्या प्रवर्गात सामील केलं गेलं तर आमच्यावर अन्याय होईल. म्हणून त्यांनी देखील उल गुलान म्हणजे विद्रोह नावाचा मोर्चा मुंबईकडे, मुंबईच्या मंत्रालयावर त्यांनी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथे त्यांचे नेते लकी जाधव यांनी परवा टॉप न्यूज मराठीला त्या संदर्भात तशी माहिती देखील दिली. आता या सर्व घडामोडींवर आज शरद पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मुळातच आज मुक्तीसंग्राम दिन आहे आणि राज्यातच आज याच दिवशी आनंदाचं वातावरण नाही, हे दुर्दैव आहे. कारण की यामुळं समाजाची वीण दुबळी होतीये, वीण उसवली जातीये, जाती जातींमध्ये संघर्ष निर्माण होतोय. त्यामुळे राज्याची सामाजिक एकता जी आहे ती धोक्यात येते. त्यांनी या संदर्भामध्ये ज्या समित्या नेमल्या गेल्या त्यांच्यावर देखील आक्षेप घेतलेला आहे. तिकडे आपल्याला आठवतंय मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली, त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील त्याचे अध्यक्ष झालेले आहेत. तर इकडे ओबीसी संदर्भात देखील उपसमिती नेमण्यात आली, आरक्षण समिती. त्यावर या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यातील या तणावाच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या समाजांसाठी स्वतंत्र समित्या नेमल्या, याची काही गरजच नव्हती. यावर त्यांनी असं म्हटलंय, 2 समित्या नेमण्याची आवश्यकता होती का? एक समिती एका समाजाची बाजू घेते तर दुसरी समिती दुसऱ्या समाजाची बाजू घेते आणि अशा समित्यांमुळे दोन्ही घटकांचे मत विचारात घेतले जात नाही. ते केवळ आपापल्या समाजाच्या बाजूनच बोलतात. आता त्यावर शरद पवारांनी उपाय सुचवताना असं सांगितलंय की इथं सामंजस्य आणि एकता निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांना एकत्र बसून विचार करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही बाजूंच्या नेत्यांना एकत्र आणायला हवं. सर्वांनी एका व्यासपीठावर त्यांना सर्वांना आणायला हवं आणि त्याच्यातून त्यांची रास्त मागण्यांची पूर्तता करून त्यावर विचार करायला हवा. केवळ घोषणा करून किंवा वेगळ्या समित्या नेमून हा प्रश्न सुटणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन संवाद साधणं हाच यावर एकमेव उपाय आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय. खरं तर सामाजिक वीण उसवता कामा नये. मराठा, बंजारा, आदिवासी, ओबीसी तुम्ही आम्ही सगळेजण एक आहोत. आपण भारताचे लोक असं आपण स्पष्टपणे प्रत्येक वेळी म्हणत असतो. हा म्हणजे भारत देश आहे आणि आपण या भारत देशाचे सगळे नागरिक आहोत. तर अशा वेळी आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या कशा आपल्या रास्त मागण्या पूर्ण करता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे. उगाचच समाजात तेढ निर्माण करण्यात काही अर्थ नाही, असं शरद पवारांचं यातलं सार आहे. खरं तर खरंच मराठा ओबीसी संघर्ष एकीकडे उफाळून येतोय, तिकडे आदिवासी समाज आणि बंजारा समाज यांच्यामध्ये देखील वितुष्ट निर्माण होण्याची चिन्ह निर्माण होत आहेत. त्यामुळं समाजाची वीण उसवू नये, सामाजिक वीण आहे तशीच राहावी.
तिची घडी जशी बसली तशीच बसावी, ती विस्कटू नये, यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.